साम्यवादी है ना भाई, वही है ना रक्षा उनके आएगा तो बिपिन रावत यांना अखेरचा सलाम दिला जातोय। त्यांचा अखेरचा प्रवास आपण पाहतोय। दिल्लीतील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीतील ही दृश्य पाहतोय। लष्करी इतमामामध्ये त्यांना अखेरचा सलाम केला जातोय। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या प्रसंगी इथे उपस्थित आहेत। काल सुद्धा ज्यावेळेला पार्थिव दिल्लीमध्ये आणली गेली त्यावेळेला सुद्धा राजनाथ सिंह स्वतः तिथे गेले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा तिथे गेले। त्यांनी तिथे त्यांना श्रद्धांजली देखील अर्पित केली होती। सैनिकांच्या मनामधली भावना अत्यंत वेगळी असते अशा वेळेला, ज्यावेळेला आपलं नेतृत्व, देशाचं नेतृत्व आपण गमावलेलं असतं। आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माजी लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर। ही दृश्य आपण पाहतोय, बिपिन रावत यांना अखेरचा सलाम केला जातोय। काय सांगाल या संपूर्ण दुःखद घटनेबद्दल? अतिशय वाईट घटना झालेली आहे ही। एक बडिंग करिअर जे होतं ते शेवटी शांत झालेलं आहे। अतिशय कर्तबगार माणूस होता। यांच्याबरोबर मी नोकरी केली होती। मला ज्युनियर होते बरेच। मी कमांडिंग ऑफिसर असताना ते सेकंड लेफ्टनंट होते। पण एकंदर जे त्यांचं चालचलन होतं आणि जे काही त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता होती ती त्यावेळेला सुद्धा दिसून पडत होती। आणि त्यांना जे CDSचं पद मिळालं ते त्यांच्या बुद्धिमत्तेमुळेच मिळालं। कारण सध्या जे जगामध्ये युद्धाचे आयाम बदलतात आहेत त्याच्यामध्ये आपला जो जुना पॅटर्न आहे किंवा जुनी जी प्रणाली आहे तिला बदलून नवी थिएटर कमांडची प्रणाली आणायची होती, ज्याच्यामध्ये तिन्ही दलांचं वायुसेना, स्थलसेना आणि नौसेना यांचं एकत्रीकरण होऊन एकाच्या खाली काम करतील। ही जी सुब्रमण्यम कमिटी 2000मध्ये अपॉइंट झाली होती त्याच्याने हा केलेला होता रिकमेंडेशन आणि आता ते शेवटी त्यांनी कबूल केलं गव्हर्नमेंटनी आणि त्यांना 2019मध्ये जानेवारी 2020मध्ये त्यांना CDSचं पद मिळालं।
हा देशाकरताचा लॉस आहे, पण आर्मीकरता सगळ्यात मोठा लॉस आहे. कारण आर्मी वॉज लुकिंग टुवर्ड्स हिम की आमच्याकरता काही चांगलं करतील. OROP करता ते भांडत होते, आमच्या आर्मीच्या म्हणजे डिफेन्सच्या OROP करता भांडत होते. सरकारशी ते युक्तिवाद करत होते की OROP द्यावी म्हणून, आणि ती ऑलमोस्ट मिळत होती. अतिशय सुंदर आणि अतिशय साफ दिलाचा माणूस होता, आणि त्याचं जाणं हे आमच्या सगळ्यांकरता अतिशय दुःखाचं आहे. अगदी सर, तुम्ही जसं म्हणालात तसं आर्मीचं सगळ्यात मोठं नुकसान झालं आहे. जसं तुम्ही आता थिएटर कमांडचा उल्लेख केला, त्याचबरोबर आधुनिकीकरणावर आणि नवीन शस्त्रास्त्रांवर सुद्धा त्यांनी भर दिला होता. त्यांच्याच काळात राफेल असेल किंवा अन्य सुद्धा बदल सध्या सुरू होते, त्याबद्दल काय सांगाल? तेच मी सांगत होतो की युद्धाचे जे आयाम बदलतात आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्र पाहिजे, आणि संरक्षण दल आणि सरकार याच्यामधला जो समन्वय असतो तो जनरली नोकरशहा समजू शकत नाहीत. ते समजवण्याकरता या लोकांना एक सर्वोच्च कमांडरची एक जरूर होती. ती तिन्ही दलाचा सर्वोच्च कमांडर म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं, आणि त्यांनी ही मोठ्या नेटाने समोर रेटली. अनेक गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये मिळाल्या आहेत. आपल्याला सध्या त्याची हे करणार नाही, पण पुढे त्याचा जो काही फायदा होईल आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स सगळ्यांना, अगदी ते काही दिवसानंतर काही युद्ध झालं तर त्याच्यामध्ये कळून पडेल की भारताच्या संरक्षण दलांना त्यांनी किती सशक्त केलं. अगदी सर्वात जास्त काळ सर 4 स्टार राहिलेले ऑफिसर म्हणून बिपिन रावतांकडे बघितलं जातं. मला वाटतं 2016 पासून त्यांच्याकडे 4 स्टार आहे. त्यांच्या या एकूणच सगळ्या कामगिरीबद्दल काय सांगाल? तुम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे की बिपिन रावत हे लकी होते की त्यांनी 2.5 वर्ष जवळपास आर्मी चीफचं काम केलं, आणि त्याच्यानंतर जवळपास 2 वर्ष आता ते CDS होते. त्यामुळे सगळ्यात जास्त 4 स्टार मिळवण्याचा मान त्यांना मिळतोय, यामध्ये काही शंका नाही आहे. पण ते तरीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की ते तितकेच कर्तबगारही होते. जर कर्तबगार नसते तर आर्मीने त्यांना इतका मान दिला नसता, सरकारने त्यांना इतका मान दिला नसता. कोणाची कुठल्याही माणसाची जी कारकीर्द असते ती त्याच्या कर्तबगारीमुळे ओळखल्या जाते, आणि सरकारला ती कारकीर्द ओळखण्यामध्ये सरकार कुठेही कमी पडलं नाही असं माझं मत आहे. अगदी सर, आता भारताशेजारच्या देशांचा जो उपद्रव सुरू आहे मधल्या काळामध्ये, यामध्ये शांततेच्या मार्गाने प्रश्न मिटावेत म्हणून चर्चांच्या फैरीसुद्धा सुरू होत्या. यामध्ये सुद्धा बिपिन रावत यांचा सहभाग होता. काय सांगाल त्याबद्दल? बिपिन रावत यांना हे शांतता कम लढाई याचा जुना अनुभव आहे. कारण आमच्यासारखे जे लोक इन्सर्जन्सीमध्ये काम करतात, त्या इन्सर्जन्सीच्या युद्धामध्ये किंवा गनिमी युद्धामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे संयम, आणि दुसरं म्हणजे आक्रमकता. केव्हा संयम बाळगायचा, केव्हा आक्रमकता दाखवायची हे तुम्हाला कळायला पाहिजे, तरच तो चांगला आणि सकुशल लीडर असतो. सावत हे तसे होते. त्यांनी आपली जवळपास सगळी कारकीर्द अँटी इन्सर्जन्सी ऑपरेशनमध्ये घालवलेली आहे. त्यामुळे त्यांना या संयम आणि आक्रमकता याचा अनुभव होता, आणि तो अनुभव आपल्या देशाच्या कामी आलेला आहे. अगदी केव्हा संयमी राहायचं आणि कधी आक्रमकता दाखवायची याचं एक सूत्र बाळगणं खूप गरजेचं असतं, आणि जे भारतासारख्या शांतताप्रिय देशासाठी खूप गरजेचं होतं, आणि तेच आपल्याला बिपिन रावत यांच्या संपूर्ण कर्तृत्वामध्ये पाहायला मिळालं. सर, सर्जिकल स्ट्राईक ज्यावेळेला झाला 2016 मध्ये, त्यांच्याच कालखंडामध्ये झाला होता,
काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीरात घुसून कारवाई केली गेली होती. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलं होतं. परमविशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल असे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. काय सांगाल त्या स्ट्राईक आणि त्यांच्या काळात एकूणच जे वेगवेगळे टप्पे आपल्याला पाहायला मिळाले, वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या त्याबद्दल? सर, ज्यावेळेला सैनिक देशासाठी आपलं बलिदान देतो त्यावेळेला सुद्धा लष्करी इतमामात त्याच्यावर अंतिम संस्कार केले जातात. CDS हे सर्वोच्च पद सध्या आपल्या लष्करातलं म्हणावं लागेल, त्यांच्यावर सुद्धा शासकीय लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतात. सर, कशा प्रकारे ही सलामी दिली जाते? त्यांना बडागी देण्याच्या आधी इथे आता रायफल फायर व्हील आहे, ते त्याच्यानंतर मग पार्थिवाला अग्नीच्या स्वाधीन केल्या जाईल. सध्या जी आपण दृश्य पाहतोय ती अतिशय हृदयद्रावक दृश्य आहेत. त्यांच्यावर त्यांच्या मुली, त्यांचं जे काही शाल किंवा हे असेल त्यांनी पांघरलेलं आहे आणि म्हणजे मुलींची अवस्था मी समजू शकतो की आपल्या पित्याला निरोप देताना त्यांच्या मनामध्ये काय असेल. जनरल रावत इथे आले तेव्हा त्यावेळेला ते तिरंग्यामध्ये लपेटलेले होते. नंतर तो तिरंगा काढण्यात आला आणि आता त्यांच्यावर घरातलं वस्त्र टाकून त्यांना आता रणावर ठेवण्यात येत आहे. अगदी. सर, तिरंगा जो आहे भारताचा राष्ट्रध्वज, ज्या सर्वोच्च बलिदान ज्याला देशासाठी दिलं जातं असा हा सैनिक असतो आणि सैनिकाच्या मृतदेहावर हा भारताचा राष्ट्रध्वज ठेवण्यात येतो. या बहुमानाकडे कसं बघताय? काय सांगाल त्याबद्दल अधिक माहिती? हा सर्वोच्च बहुमान आहे की आपल्या देशाच्या ध्वजामध्ये लपेटून आपल्याला वीरमरण येणं. तुम्ही कारगिलच्या युद्धामध्ये विक्रम बत्राचं ते फेमस वाक्य ऐकलं असेल, जे सध्याच्या एका सिनेमामध्येही चालू आहे, शेरशाह नावाच्या. त्यांनी सांगितलं होतं, आपल्या आईला लिहिलं होतं कि अगर जिंदा आया तो झंडा लहराते, तिरंगा लहराते हुए आऊँगा, अगर नहीं तो फिर तिरंगे में लिपटा हुआ आऊँगा. तर तिरंगे में लिपटा हुआ आना ही सगळ्यात सर्वोच्च, म्हणजे तुम्ही स्वतः सर्व्हिसमध्ये असताना आपलं हे ठेवलं, ध्येय ठेवला. हे आपल्या महाराष्ट्रीयनांमध्ये असं म्हणतात की अव्ययपणी मरण यावं, असं बाई म्हणते. तसंच हे आहे की तुम्ही सर्व्हिसमध्ये असताना तुम्हाला मरण येणं याच्यासारखा अभिमानाचा दुसरी गोष्ट नाही. अगदी एका सैनिकाचं बलिदान हे सर्वोच्च बलिदान मानलं जातं, कारण ते त्यागाचं बलिदान असतं, देशाच्या संरक्षणासाठी असतं, देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी असतं आणि त्यामुळे सर्वोच्च बलिदान म्हणून या बलिदानाकडे बघितलं जातं जेव्हा एका सैनिकाचा मृत्यू होतो. दूरदर्शी असे हे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 या काळात देशाचे लष्कर प्रमुख राहिलेत. 2020ला देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS हे पद त्यांनी स्वीकारलं, जे नव्यानं देशासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लष्कराचं आधुनिकीकरण, तिन्ही दलांच्या एकत्रित कारभारासाठी थिएटर कमांड निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. अनेक महत्त्वाचे प्रसंग त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडले. कोरोनानं थैमान घातलं तेव्हा चीनने लडाख परिसरात घुसखोरी केली होती, त्याला सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात रावत यांचं मोठं योगदान होतं. CDS होण्याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांचं योगदान, त्यांचा सहभाग महत्त्वाचा राहिलेला आहे. सर्जिकल स्ट्राईक ज्यावेळेला भारतानं केला त्यावेळेला सुद्धा या सगळ्या प्रक्रियेत सुद्धा त्यांचा सहभाग होता.
संयम आणि आक्रमकता या दोघांचं सूत्र त्यांनी बांधलं होतं. आणि ज्यावेळेला ज्या पद्धतीने सर आता म्हणाले की ते नेहमी असं म्हणायचे की पहिली गोळी आम्ही चालवणार नाही, मात्र इतर कोणी गोळी चालवली तर त्यानंतरच्या गोळ्या आम्ही मोजणार नाही, हे त्यांचं वाक्य होतं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेला 2015ला हेलिकॉप्टर अपघातातून ते बचावले होते त्यावेळेला ते असं म्हणाले होते की मैं पहाड़ी आदमी हूँ, ऐसे नहीं मरूंगा. कोणालाही भावनिक करणारं हे असं वाक्य आहे, कारण हेलिकॉप्टर अपघातातच त्यांचा मृत्यू झालेला आहे. केवळ बिपिन रावत नाही तर त्याबरोबर इतर अधिकारी आणि सैनिकांनी सुद्धा आपले प्राण गमावले या अपघातामध्ये. बिपिन रावत यांच्या पत्नी सुद्धा याच हेलिकॉप्टरमध्ये होत्या आणि त्यांचा देखील या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. दिल्लीमधील ब्रार स्क्वेअर स्मशानभूमीतील ही दृश्य आपण पाहत होतो. लष्करी इतमामामध्ये बिपिन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमीमध्ये त्यांना 2 मुली आहेत आणि त्यांच्याकडून बिपिन रावत यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जातो. 17 तोफांची सलामी देऊन बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जातोय. बिपिन रावत यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांच्या 2 मुलींनी त्यांना अग्नी दिलेला आहे आणि दुसरीकडे 17 तोफांची सलामी सुद्धा त्यांना देण्यात आली आहे. आपल्या नेतृत्वाला, आपल्या अधिकाऱ्याला, सैनिकांकडून ही एक मानवंदना दिली जाते आणि सेवेत असताना ज्या वेळेला एखादा अधिकारी, एखादा सैनिक यांचा मृत्यू होतो त्यावेळेला ही सलामी दिली जाते. त्या अधिकाऱ्याबद्दल, त्या सैनिकाबद्दल व्यक्त केलेला हा एक प्रकारचा आदर असतो. सर, ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तोफांची सलामी देण्यात आली, कर्तव्यावर असताना, अधिकारी असताना अशा पद्धतीने देशाच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू होतो त्यावेळेला ही सलामी दिली जाते, तोफांची ही सलामी दिली जाते. सर, याबद्दल काय अधिक माहिती देऊ शकाल? ही एक ब्रिटिश काळापासून किंवा त्याच्याही आधीपासून चालत आलेली परंपरा आहे की कुठलाही जेव्हा सैनिक धारातीर्थी पडतो तेव्हा त्याचा अंत्यसंस्कार हा ज्या कारणाने तो धारातीर्थी पडला, म्हणजे तोफांच्या माऱ्यामध्ये तो धारातीर्थी पडला, त्या याच्यामध्ये त्यांनी एक आठवण म्हणून ही गोष्ट त्यांनी सुरू केलेली आहे. आपल्याला आठवत असेल की साधारण एक 300-400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्याच्या थोडा आधी तोफा होत्या पण बंदुका नव्हत्या. त्यामुळे तोफा या सगळ्यात पहिला विकास झालेला आहे दूरवर मारा करण्याचा, आणि त्याची ती आठवण म्हणून तोफांची सलामी दिल्या जाते. आणि ती एक आठवण असते की
ज्यामुळे तू स्वर्गाला गेला तेच तुला सलामी देतात. अगदी ज्यांच्यासाठी तुम्ही आपलं बलिदान दिलं तेच तुम्हाला सलामी देत आहेत असा त्याचा अर्थ असतो. आणि पूर्वापार ही पद्धत तोफांची सलामी सुरू झाली होती. त्यावेळेला बंदुका नव्हत्या, त्यामुळे तोफांची सलामी, ज्याप्रमाणे एखाद्या सैनिकाच्या मृतदेहावर तिरंगा आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे ही एक मानवंदनासुद्धा, एक आदरांजलीसुद्धा व्यक्त केली जाते. बिपिन रावत यांना 2 मुली आहेत आणि त्या दोघींनी बिपिन रावत यांना अग्नी दिलेला आहे. एकाच वेळेला आपले आई आणि वडील दोघेही गमावणं अत्यंत दुःखद अशी ही घटना आणि एका वेगळ्या पातळीवरचं दुःख आणि या सगळ्याला त्यांच्या मुलींना तोंड द्यावं लागतंय. त्यांच्या 2 मुलींपैकी एक मुलगी त्यांच्या सोबतच दिल्लीमध्ये राहत होती, तर दुसरी मुलगी मुंबई इथे वास्तव्याला असते. त्या दोघींसाठी हा मोठा धक्का मानला जातो. सर, ज्याप्रमाणे बिपिन रावत यांना या दुर्घटनेमध्ये मृत्यू आला त्याचप्रमाणे इतर सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यांच्यावर कशा पद्धतीने लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील, त्यांची पार्थिव त्यांच्या गावी जातील, काय सांगाल? वाजपेयी सरकारच्या काळापासून म्हणजे 1999 मध्ये जी कारगिल युद्ध झालं तेव्हापासून ही एक सिस्टीम सुरू झालेली आहे की देशासाठी ज्यांचा प्राण गेला त्यांचं कलेवर किंवा पार्थिव हे त्याच्या जन्मगावी पाठवायचं. त्यावेळेला त्यांनी नव्या कॉफिन्स तयार केल्या होत्या. त्या कॉफिन्समधनं कारगिल युद्धाच्या वेळेला पहिल्यांदा सैनिकांचे पार्थिव त्यांच्या स्वतःच्या गावी पाठवण्यात आले होते. त्याच्या आधी युद्धभूमीवर त्यांचं दहन व्हायचं. जर पीस स्टेशनमध्ये त्याचा मृत्यू झाला असेल तर तिथेच त्याचं दहन व्हायचं आणि नातेवाईकांना तिथे बोलवायचे. पण आता हे एक सरकारने माणुसकी म्हणून हा एक प्रणाली सुरू केलेली आहे की सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण लष्करी पद्धतीने त्याचं शरीर जे आहे पार्थिव शरीर त्याच्या गावी पाठवण्यात येतं आणि तिथे सुद्धा त्याला सैनिकी मानवंदना देण्यात येते. एक अतिशय मनोबल वाढवणारी गोष्ट आहे की ज्या गावातनं मी आलेलो आहे त्या गावातल्या लोकांना कळायला पाहिजे की मी देशाकरता आपला ध्येय ठेवला. नाही तर लोकांना कळत नाही. तो कुठेतरी बॉर्डरवर असतो, 1000 किलोमीटर 1500 किलोमीटर दूर असतो, पहाडांमध्ये असतो, कळत नाही लोकांना. फक्त एवढं कळतं की याच्या घरचा कोणी गेला. पण आजकाल असं झालेलं आहे की त्याचं शरीर तिथे पोचल्यामुळे, पार्थिव शरीर तिथे पोचल्यामुळे लोकांना कळतं की या माणसांनी, माझ्या गावच्या या माणसांनी देशाकरता प्राण दिले आपले. आणि पुढची जी जनरेशन आर्मीमध्ये येते त्यांचं मनोबल वाढवायला किंवा त्यांचा पुरण चढायला ही एक अत्यंत सुंदर गोष्ट सरकारने सुरू केली आहे. अगदी पूर्वी पार्थिव किंवा जेव्हा एखादा सैनिक बलिदान द्यायचा, देशासाठी देह ठेवायचा, त्यावेळेला तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. मात्र अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या काळामध्ये ही वेगळी पद्धत सुरू झाली आणि
सगळ्या गावाला हे समजणं गरजेचं आहे की त्यांच्या गावाचा सुपुत्र हा देशासाठी गेलाय, देशासाठी त्यानं बलिदान दिलंय, तुमच्या आमच्यासाठी त्यानं बलिदान दिलंय आणि तेव्हापासून ही पद्धत सुरू झालेली आहे. तिथे सुद्धा त्यांना लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अभी तो ठीक है, अभी नहीं